हाय, हॅलो, नमस्कार. मी केतकी आणि आज मी तुमच्यासोबत शेअर करते कोबीच्या वडीची रेसिपी. खूप खूप खमंग आणि खुसखुशीत होणारी वडी आहे. तर साहित्य बघून घेऊयात. खिसून घेतलेला कोबी, त्यातनं मी पाणी काढून घेतलेलं आहे. मसाल्यांमध्ये हळद, लाल तिखट, धने पावडर, जिरे, मीठ, आलं, लसूण, कोथिंबिरीची पेस्ट आणि बेसन आणि तांदळाचं पीठ घेतलेलं आहे. सगळ्यात पहिल्यांदा बेसन, तांदळाचं पीठ आणि सगळे घेतलेले पदार्थ टाकून एक पीठ मळून घ्यायचं. तुम्हाला लागलं असं थोडंसं फारसं बेसन ॲड केलं तरी चालेल. कोबीला पाणी सुटतं, त्यामुळं जितकं बसेल तितकं बेसन तुम्ही ॲड करू शकता. पीठ मळून झाल्यानंतर ताटाला तेल लावून घ्यायचे. तेल लावल्यानंतर सगळं बॅटर जे आहे ते एकसारखं स्प्रेड करायचे. वरतून तीळ पेरायचे. तिळाने काय दिसायलाही मस्त दिसतं आणि तिळाचे फायदे सगळ्यांना माहिती आहेत. थंडीत तीळ खाल्लं पाहिजे. ते कुठल्या ना कुठल्या पद्धतीने, कुठल्या ना कुठल्या पदार्थाच्या रूपाने ते आपल्या पोटात जातं. तर इकडं मी वडी जी आहे आपल्याला वाफवायला ठेवलेली आहे. 10 मिनिटातच आपली वडी जी आहे तयार होते. थोडी गार झाल्यानंतर वड्या पाडायच्या. हवा असेल तर तळून घेऊ शकता किंवा अशाही खायला खूप मस्त लागतात. कोबीच्या वडीमध्ये कोबी आहे असं तुम्हाला अजिबात वाटणार नाही. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. बाय.